सेशन नंबर 7 मध्ये लॅब ओवर सेल पाथ लर्निंग रिप्ले प्रोसीड केल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर फ्लिपकार्ट ऑर्डर प्रक्रियेमध्ये जाण्याच्या जागेचा पत्ता कशा प्रकारे लिहितात. चा आन्सर आहे डिलिव्हरी. 4 नंबरचा आन्सर आहे सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन, गुगल फोटोमधला फोटो स्कॅन नेहमीच्या स्कॅनिंगऐवजी वापरायचे फायदे कुठले? नंबर 2, गुगल फोटो लायब्ररीमध्ये जोडले जाऊ शकतात. गुगल मीटवर मीटिंगमध्ये कसे सामील व्हावे? meet.google.com. सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन, तुमचा मित्र गुगल मीटवर मीटिंगमध्ये सामील होत आहे, बॅकग्राऊंड ब्लर करण्यास मदत करू शकतात. कोणता पर्याय? तर याचा आहे आन्सर 4. मीटिंग दरम्यान 3 बिंदूच्या नेक्स्ट करायचं. गुगल मीटिंगमध्ये कॅमेरा पटकन बंद करण्यासाठी कीबोर्डवरचा कुठला शॉर्टकट तुम्ही वापराल? कंट्रोल-E. 4था ऑप्शन आहे. सबमिट. नेक्स्ट, गुगल मीटमध्ये प्रेझेंट नाऊ या पर्यायाचा कुठला टॅब वापरला जातो? 3रा ऑप्शन आहे, याच्यामध्ये दाखवलेलं आहे प्रेझेंटचं 3rd. सबमिट. ओके. तर अशा पद्धतीने आपलं ते कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला गाईड डू इट युअर सेल्फ स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन, माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू पर्याय निवडा. डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉनचा साईज लहान करा. माऊसची राईट बटन दाबायची आहे. राईट बटन दाबल्यानंतर व्ह्यूमध्ये जायचं आहे आणि स्मॉल आयकॉन यावर क्लिक करायचं आहे. सबमिट. राईट बटन, माऊसचे राईट बटन दाबून व्ह्यूमध्ये आपल्याला स्मॉल आयकॉन यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट करायचं. सेकंड क्वेश्चन, माऊसचे राईट बटन दाबून क्लिक करून सॉर्ट बाय पर्याय निवडा. डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉन नावानुसार लावा. तर राईट बटन क्लिक करायचं आहे आणि सॉर्ट बायमध्ये नेम हे ऑप्शन आपल्याला घ्यायचं आहे. सबमिट. थर्ड क्वेश्चन, डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करा. राईट क्लिक, न्यू फोल्डर. तर राईट क्लिक करायचं आहे, न्यू फोल्डर करायचं आहे. या ठिकाणी फोल्डर तयार झालेला आहे. सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन, टास्कबारवर राईट क्लिक करून टास्कबार सेटिंग उघडा. तर खाली टास्कबार असतो, सर्वात खाली या ठिकाणी हा टास्कबार आहे. यावर राईट बटन क्लिक करून टास्कबार सेटिंग ओपन करायचं आहे. सबमिट. ओके. टास्कबार सेटिंगमधील टॉगल की वापरून टास्कबार लॉक करा. तर पुन्हा आपल्याला त्याच ठिकाणी जायचं आहे, खाली टास्कबार सेटिंगमध्ये, आणि लॉक द टास्कबार याला ऑन करायचं आहे. ऑन करायचं आहे, सबमिट करायचं आहे. ओके. 6वा क्वेश्चन आहे, टास्कबार सेटिंग वापरून ॲटोमॅटिकली हाईड द टास्कबार इन डेस्कटॉप मोड या फीचरला सक्रिय करा. तर पुन्हा इथे राईट बटन क्लिक करून टास्कबार सेटिंगवर जायचं आहे आणि ॲटोमॅटिकली हाईड द टास्कबार याला आपल्याला ऑन करायचं आहे, याला ऑन ठेवायचं आहे. सबमिट. 7वा क्वेश्चन आहे, डेस्कटॉप स्पेस वाचवण्यासाठी टास्कबार सेटिंग वापरून यूज स्मॉल टास्कबार बटन हे फीचर ॲक्टिवेट करा. तर पुन्हा आपल्याला त्याच ठिकाणी जायचं आहे, राईट बटन क्लिक करून टास्कबार सेटिंगमध्ये यूज स्मॉल टास्कबार बटन आहे, याला आपल्याला ऑन ठेवायचं आहे, याला ऑन करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. 8वा क्वेश्चन आहे, टास्कबार सेटिंग वापरून डेस्कटॉपच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला टास्कबार स्थान सेट करा. तर वरच्या किंवा खालच्या बाजूला, तर बघा टास्कबार लोकेशन ऑन स्क्रीन इथे दिलेला आहे बॉटम. तर आपण याला टॉप करू शकतो.
टॉप केलं की नंतर याला सबमिट करायचं. तर डेस्कटॉपच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला स्थान सेट करा. तर याला आपण बॉटम करूया. इथे बॉटम करायचं, टास्कबार लोकेशन ऑन द स्क्रीन बॉटम, सबमिट. तर इथे बघा आपल्याला बॉटमच सांगितलेलं आहे त्यांनी, बॉटम करायचं आहे. तर याला आपण राईट बटन क्लिक करून टास्कबार सेटिंग केल्यानंतर इथे बॉटम यावर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. 9वा क्वेश्चन आहे, टास्कबारच्या मोकळ्या जागेत राईट क्लिक करून टास्कबारवर नवीन टूलबार जोडा. तर बघा इथे नवीन टूलबार जोडायचा आहे. राईट बटन क्लिक करून टूलबारमध्ये जायचं आहे आणि टूलबारमध्ये एक न्यू टूलबार या ठिकाणी घ्यायचा आहे. न्यू टूलबार घेतल्यानंतर एक फोल्डर सिलेक्ट करायचं आणि बस सिलेक्ट फोल्डर यावर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. 10वा क्वेश्चन आहे, आपल्या डेस्कटॉपवरच्या रिक्त भागावर राईट क्लिक करून टास्कबारचा कलर बदला, पर्सनलाइज पर्याय निवडा. आपल्या डेस्कटॉपवरच्या रिक्त भागावर राईट बटन क्लिक करून टास्कबारचा कलर आपल्याला चेंज करायचा आहे, पर्सनलाइज करायचं आहे. तिथे पर्सनलाइजवर जायचं, त्यानंतर कलर्समध्ये जायचं आहे आणि टास्कबार कलर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी चेंज करायचा आहे. तर टास्कबार कलर बघा चेंज करण्यासाठी आपल्याला चूज युअर कलर या ठिकाणून आपण करू शकतो. असं लाईट कलर घेतो आहे मी, हा लाईट कलर झाला. त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके, त्यानंतर यस करायचं. एंड एक्झाम याला सिलेक्ट करून कन्फर्म करायचं. तर विद्यार्थ्यांनो, नॉलेज चेकमध्ये आपण पाहणार आहे की ते कशा प्रकारे क्वेश्चनचा आन्सर सॉल्व करायचे आहे. तर याच्यामध्ये क्वेश्चन आहे, तुमच्या सिस्टीमवरील टाईम फॉर्मॅट बदलण्यासाठी कुठे क्लिक कराल? तर याचं उत्तर आहे 1 नंबर. बघा याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला, चेंज कॅलेंडर सेटिंग. तर अशा प्रकारचं पहिल्या नंबरचं क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. सेकंड क्वेश्चन आहे, तुमच्या सिस्टीममधील डेट अँड टाईम म्हणजे तारीख आणि वेळेसाठीची सेटिंग्स बदलण्यासाठीचा पर्याय तुम्हाला कुठे सापडेल? याचा आन्सर आहे 3rd नंबर. तर याच्यामध्ये तुम्ही बघाल की कंट्रोल पॅनलमध्ये ॲरो केलेला आहे, म्हणजे कशामध्ये तुम्ही बघाल माहिती डेट अँड टाईमची, तर त्याच्यामध्ये ठीक आहे कंट्रोल पॅनलमध्ये. तर 3rd आन्सर आहे. नंतर आहे 3rd क्वेश्चनचा पहिला आन्सर आहे, जे ॲरो दाखवला आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे टास्कबार सेटिंग. तर हे 3rd नंबरचं पहिलं आन्सर आहे. सिलेक्ट करायचं आणि सबमिट. तर 4th क्वेश्चन आहे, 4th क्वेश्चनचा आन्सर आहे 2nd नंबर. बघा याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे इथे काय केलं आहे, ऑटोमॅटिकली हाईड अँड टास्क बार इन डेस्कटॉप मोड. तर कशाला, 4th मधल्या 2nd ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. देन 5th क्वेश्चन आहे, जर तुम्ही सिस्टीमला अजून एखादा डिस्प्ले स्क्रीन जोडला तर खालीलपैकी कोणता पर्याय दोन्ही डेस्कटॉपमध्ये टास्कबार दाखवू शकेल? तर याचा आन्सर आहे 2nd नंबर. बघा याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला, मल्टिपल डिस्प्लेज. 2nd ऑप्शनवर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. 6th क्वेश्चन आहे, 6th क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, टास्कबारचा रंग बदलण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल? तर 6th क्वेश्चनचा आन्सर आहे 1st. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की काय आहे, पर्सनलाइज करायचं आहे तुम्हाला.
आणि 6th क्वेश्चनमधला फर्स्टला क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. नेक्स्ट आहे 7th क्वेश्चन. 7th क्वेश्चनमध्ये एक पिक्चर दिला आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे, तर ते आपल्याला सर्च करायचे आहे. तो क्वेश्चन काय आहे की आपल्याला फ्लिपकार्टवर एकाधिक वस्तू खरेदी करायच्या आहे, म्हणून आपण प्रथम आयटम निवडला आणि त्यास कार्टमध्ये जोडले. काही वेळाने आपल्याला एक वैकल्पिक वस्तू सापडली, तर आपण कार्टमधून जोडलेली आयटम हटवू इच्छिता. असे करण्यासाठी तुम्ही कोणत्या ठिकाणी क्लिक करा. सुरुवातीला हे पिक्चर पाहून घेऊ. याच्यामध्ये एमध्ये पिक्चर दिला आहे, नंतर बीमध्ये आणि सीमध्ये आणि डीमध्ये. तर याचा आन्सर काय आहे, तर याचा आन्सर आहे बी. बीमध्ये काय दिसत आहे तुम्हाला बघा, याच्यामध्ये काय दिसत आहे. हां, तर हे अशा प्रकारे मार्केटिंगचं चित्र दिसत आहे, म्हणजे सेलिंगचं. नंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे, ते पहिले आपण सिलेक्ट करून घेऊ. तर 8 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये पहिले पिक्चर दिले आहे, दिलेली इमेज पहा आणि योग्य उत्तर निवडा. तर इमेज बघा, याच्यामध्ये एमध्ये दिला आहे फ्लिपकार्ट प्लस झोन, बीमध्ये माय ऑर्डर, सीमध्ये माय कार्ट आणि डीमध्ये माय अकाउंट. तर याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला की आपण मागील महिन्यात फ्लिपकार्टवर स्मार्टफोनची माहिती केली आहे. आज स्मार्टफोनला एक समस्या आली आणि त्यामुळे आपण तक्रार वाढवू इच्छित होता. यासाठी आपल्याला ऑर्डर तपशील आवश्यक आहे, तर पर्याय निवडा जिथून आपल्याला तपशील मिळू शकेल. तर 8 नंबरचा आन्सर आहे बी आणि डी. बघा बीमध्ये काय, बीमध्ये माय ऑर्डर आहे आणि माय अकाउंट आहे डीमध्ये. ठीक आहे, तर बी आणि डी हे आन्सर बरोबर आहे. ओके, देन 9 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे दिलेली इमेज पहा आणि योग्य उत्तर निवडा. धाकटा भाऊ तुझ्या मित्रांसाठी रंगीबेरंगी पुस्तके शोधत होता. फ्लिपकार्टवर आपणास हे रंगोटीचे पुस्तक दिसले. हे खरेदी करण्यापूर्वी आपण हे पाहण्यासाठी आपल्या मित्रासह सामायिक करू इच्छिता आहात. आपण कोणता पर्याय सामायिक करू शकाल. तर हे पिक्चर पहिले पाहून घेऊ. एमध्ये काय आहे, एमध्ये बघा ॲरो दिलेला आहे, नंतर बीमध्ये सर्चिंगचं साईन आहे, नंतर सीमध्ये एक ॲरो दिलेला आहे राऊंडेड आणि डीमध्ये आहे मोर. तर याच्यामध्ये आपल्याला 4 पर्यायापैकी निवडायचं आहे सी. ठीक आहे, तर सीमध्ये काय आहे, तर याच्यामध्ये 4 पर्याय आहे ए बी सी डी. तर याच्यामध्ये उत्तर आहे सी. तर या इमेजमध्ये तुम्ही बघू शका सी काय आहे, हे अशा प्रकारे दिसत आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 10 नंबरचा. तर आपल्याला फ्लिपकार्टवर एक जोडा आवडला आणि तो खरेदी करायचा आहे, म्हणून ते खरेदी करण्यापूर्वी आपण ते आपल्याकडे वितरित केले जाऊ शकते की नाही हे तपासायचे आहे. आपण काय तपासाल. याच्यामध्ये 4 पर्याय दिले आहे. तर पहिला पर्याय बरोबर आहे, डिलिव्हरी पिनकोड. सबमिट करायचं आणि ही एक्झाम आपली एंड करायची आहे. अशा प्रकारे नॉलेज चेक क्वेश्चन संपलेले आहे. त्यानंतर आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे इंटरनेट वापरण्याचा सर्वात अधिक प्रचलित असलेला मार्ग हा रिकामी जागाद्वारे आहे. तर उत्तर आहे पहिला, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला तुमचे स्वतःचे व्यावसायिक वेब पेज तयार करायचे आहे. रिकामी जागा या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून तुम्ही पेज तयार करू शकता. तर उत्तर आहे एक जावास्क्रिप्ट. सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढीलपैकी कोणते एक वेब ब्राउझरचे उदाहरण आहे. तर वेब ब्राउझरचे उदाहरण आहे गुगल क्रोम. अशा प्रकारे आपले क्वेश्चन संपलेले आहे.
आणि एक्झाम एंड करायची आहे. अशा प्रकारे